वाशिमच्या तामसी फाट्यावर मराठा समाजानं रास्ता रोको केला। जवळपास अर्धा तास रास्ता रोको सुरू होता। रस्ता अडवल्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। त्यामुळे या महामार्गावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला आहे। येवल्यात मराठा समाजानं जरांगेंच्या समर्थनार्थ रास्ता रोको केला। यावेळी सरकार आणि मंत्री छगन भुजबळांविरोधात घोषणाबाजी केली। सगळे सोयरेबाबतचा अध्यादेश लवकर अंमलात आणावा या मागणीसाठी आंदोलन केलं। भुजबळ हे मनमाड आणि येवला परिसरात दौऱ्यासाठी जाणार आहेत। या पार्श्वभूमीवर होणारी आंदोलनं बघता त्यांना कडेकोट सुरक्षा व्यवस्था देण्यात आली। मावळ तालुका सकल मराठा समाजानं जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील एकविरा देवीच्या कार्ला फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केलं। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झालाय। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। कल्याणमध्ये मराठा समाजाकडून रास्ता रोको करण्यात आला। कल्याण पूर्व चक्कीनाका परिसरात मराठा आंदोलकांनी रास्ता रोको करून सरकारविरोधात घोषणाबाजी केली। यावेळी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली। आंदोलकांनी रास्ता रोको केल्यानं पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांना पोलिसांकडून नोटीस देण्यात आली। सीआरपीसी 149 अन्वये पोलिसांकडून नोटीस जारी केली। प्रत्यक्ष आंदोलन केल्यास किंवा इतर कोणाकडून आंदोलन करून घेतल्यास कारवाई केली जाणार आहे। सदर नोटीस पुरावा म्हणून वापरली जाईल। जरांगे सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी ठाम आहेत। रास्ता रोको सोबतच आज संध्याकाळपासून गावागावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर किंवा गावातल्या मंदिरासमोर धरणे आंदोलन सुरू करण्याचं आवाहन जरांगेंनी केलं। उद्या बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे। उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केलेल्या आवाहनाला मनोज जरांगेंनी उत्तर दिले। आम्ही लोक नाहीत का? आम्हाला उगाच वेटीस धरू नका। अद्याप अधिसूचनेची अंमलबजावणी का झाली नाही असा सवाल त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना विचारलाय। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज 15वा दिवस आहे। आजही जरांगेंनी तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांच्या पथकाला तपासणी करू दिली नाही। डॉक्टर तपासणीसाठी आले असता जरांगेंनी तपासणी नाकारली।